मैदा न वापरता महिनाभर टिकणारी गहू पिठापासून मस्त अशी स्नॅक रेसिपी बनवतो आहे. इथे मी 4 कप गहू पीठ घेतलं आहे. यामध्ये 4 चमचे बारीक रवा घालायचा आहे. जाड रवा असेल तर मिक्सरला थोडासा फिरवून घालू शकता. ओवा घालायचा आहे अर्धा चमचा. 4 चमचे तेल घालायचं आहे, कच्चं तेल. चवीपुरतं मीठ. कसुरी मेथी हातावरती थोडीशी क्रश करून घालायची आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हे तेल, मीठ, मसाले या पिठाला व्यवस्थित असं लागलं गेलं पाहिजे. यामध्ये जी आपण कसुरी मेथी घातली आहे त्याचा यामध्ये फ्लेवर अप्रतिम असा येतो. यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. अजिबात सैलसर ठेवायचा नाही आहे. छान घट्ट असं हे मी मळून घेते थोडं थोडं पाणी घालून. गहू पिठाऐवजी तुम्ही मैदा देखील यामध्ये वापरू शकता. हे मी घट्ट असं मळून घेतलं आहे. आता 10 मिनिटे आपल्याला याला तेल लावून भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे. इथे मी एका बाजूला तेल गरम व्हायला ठेवते आहे. तुम्ही जर या आपल्या रेसिपी बनवत असाल तर त्याचे फोटो काढून मला तुम्ही इंस्टाग्रामला पाठवू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. 10 मिनिटे मी हे पीठ भिजवून घेतलं आहे. आता यातला छोटासा गोळा काढून तो हातावरती थोडासा एकसारखा करून हे आपल्याला एकदम पातळ असं लाटून घ्यायचं आहे. कणिक आपण घट्ट मळली आहे त्यामुळे याला वरून कोरडं पीठ लावण्याची अजिबात गरज नाही आहे. हे व्यवस्थित असंच लाटलं जातं. जेवढं जमेल तेवढं हे पातळ मी इथे लाटून घेतलं आहे. आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं त्या शेपमध्ये हे तुम्ही कट करून घेऊ शकता. अशा लांबट शेपमध्ये मी हे कट करून घेते आहे. असं मुलांना खायला आवडतं त्यामुळे मी हा शेप दिला आहे याला. आता हे तुम्ही एकाच वेळेला सगळ्या पिठाचं बनवून घेऊ शकता किंवा बनवत तळून देखील घेऊ शकता. तेल मीडियम गरम असलं पाहिजे त्यामध्ये हे आपल्याला सोडून घ्यायचं आहे आणि मीडियम टू लो हीटवरतीच हे आपल्याला तळून घ्यायचं आहे. हे लगेच तळलं जातं. आपण हे पातळ लाटल्यामुळे याला तळायला वेळ लागत नाही. छान असा याला आता कलर आला आहे. छान क्रिस्पी असे हे नमकीन तयार झालेत. हे मी काढून घेते आहे. यामध्ये आपण जी कसुरी मेथी घातली आहे त्याचा फ्लेवर जबरदस्त येतो यामध्ये. त्यामुळे यामध्ये कसुरी मेथी आणि ओवा नक्की घाला. याच पद्धतीने मी हे सगळे नमकीन बनवून घेते आहे. हे तुम्ही महिनाभर ठेवून खाऊ शकता. प्रवासामध्ये घेऊन जाऊ शकता. एकदा बनवा आणि महिनाभर खा. असा हा स्नॅक गहू पिठापासून आपण बनवलेला आहे. कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. छान एका डब्यामध्ये हे भरून ठेवायचं कारण त्याला हवा लागली तर हे मऊ पडू शकतं. त्यामुळे मस्त एअरटाईट डब्यामध्ये भरून आरामात तुम्ही 1 महिना खाऊ शकता. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. परत भेटू एका नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.